माणसांचं वय जसं वाढतं ना, तशी त्याची रिस्क टेकिंग अबिलिटी सुद्धा कमी होते. हं, हं. बट ॲट द सेम टाईम त्यांनी जग जास्त बघितलेला असतो, म्हणून त्यांचा एक्सपिरियन्स जास्त असतो. हो, बरोबर आहे. पण आता मुलं एका वयामध्ये असतात, ज्या वयामध्ये त्यांची रिस्क टेकिंग अबिलिटी इनॉर्मस असते. हं, ती हं. क्षमता त्यांची इनॉर्मस असते. मग तुम्ही हे जर का 2 गोष्टी जुळवल्या, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स हं, आणि हं. त्यांची रिस्क टेकिंग अबिलिटी जर का तुम्ही एकजूट आणली, तर तुमच्या हातात असं बलशाली म्हणजे असं स्ट्राँग स्ट्राँग. लिथल वेपन हां. असणार आहे, हं, हं. जे कुठल्याही माणसाला यशस्वी करू शकेल. हं, हं, हं. म्हणजे ह्याचं तुम्ही एक बारकाईने लक्ष द्या. आणि दुसरं कसं आहे ना, मी एक थोडंसं फिलॉसॉफिकल जातो मी. हां, हां. ते आहे ना, मुलं आर ॲज मच पार्ट ऑफ नेचर जशी झाडं असतात, हां. ट्रीज असतात. बरोबर. मग झाडांना कसं आपण जेव्हा झाडं लहान असतात, त्यांना हं. आपण काटे आजूबाजूला फेन्सिंग हो, करतो, काटे लावतो, कारण त्याचं बरोबर. काय जनावर त्याच्यावर येणार नाही किंवा हवेने त्याला काही नुकसान होत नाही. हं, हं. आणि जसे ते मोठे होत जातात, तसे ते ठाम उभे राहतात. हो, खरं आहे. पण जेव्हा मोठे होतात, तुम्ही बघू नाही शकत, की हे त्यांची जी फांदी आहे, ती डावीकडे चालली आहे का उजवीकडे चालली आहे का आडवी चालली आहे का म्हणजे तुम्ही तिडवी चालली कंट्रोल आहे. करू तुम्ही शकत नाही. कंट्रोल नाही करू शकत एका पॉइंटनंतर. त्यांना फाउंडेशनच्या टाईमला तुम्ही कंट्रोल करू शकताय हं, हं. टू सम एक्सटेंट. बट जेव्हा वाढतात, तेव्हा त्यांना स्वतःची दिशा जरा चुनण्याचा हक्क आणि थोडंसं फ्रीडम द्या.